या फोटोत दिसत असणाऱ्या महिलेने तिच्या पोटच्या 3 मुलांना दह्यात विष कालवून मारून टाकलं. तेलंगणामधील संगारेड्डी येथील 30 वर्षीय रजिता आपली 3 मुले आणि पती चेन्नय्या सोबत राहत होती. पती चेन्नय्या आणि रजितामधील वयातील अंतरामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत असत. काही दिवसांपूर्वी शाळेमध्ये भरलेल्या एका गेट टुगेदरला रजिता जाते. रजिता तिथे गेल्यानंतर तिच्या शाळेतील प्रियकर सेवाकुमारला भेटते. ही भेट झाल्यानंतरच शिवकुमार आणि रजिता यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. रजिताला तिच्या नवऱ्यासोबत राहायचं नव्हतं, तर तिला शिवकुमार सोबत राहायचं होतं. शिवकुमार तिला सांगतो की तुला तुझ्या नवऱ्यापासून आणि मुलांपासून दूर राहावं लागेल, तेव्हाच मी तुझ्यासोबत लग्न करेल. आपल्या प्रेमातील अडथळा, मुलांना आणि नवऱ्याला मारून टाकण्यासाठी रजिता एक प्लॅन बनवते. एके दिवशी जेव्हा रजिता जेवणासोबत मुलांना आणि पतीला दही देते, तेव्हा त्या दह्यामध्ये ती विष कालवून देते. पण चेन्नय्या काही न खाता कामावर तसाच निघून जातो. पण तिचे 3 मुलेही जेवण करतात आणि दही खातात. पतीने ते विषारी दही खाल्लं नाही म्हणून तो जगला, पण त्या 3ही मुलांनी ते दही खाल्लं, त्यामुळे ते मरण पावतात. रजिताचा नवरा चेन्नय्या घरी येतो तेव्हा तो 3ही मुलांना बेशुद्ध अवस्थेत पाहतो. त्यानंतर त्याला कळत नाही की यांना काय झाले. रजिताही पोट दुखण्याचं नाटक करते आणि स्वतःला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लावते. रजिताचा नवरा चेन्नय्या ताबडतोब त्या 3ही मुलांना आणि रजिताला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला कळते की 3ही मुले मरण पावले. त्यानंतर पोलीस येतात आणि चौकशी सुरू करतात. पोलिसांना असे वाटते की मुलांना विष देऊनच पती चेन्नय्या हा फरार झालाय, पण प्राईम सस्पेक्ट म्हणून पोलीस रजिताला अटक करतात आणि तिची कसून चौकशी करतात. त्या चौकशीमध्ये रजिता सांगते की तिने हे सगळं शिवकुमारच्या प्रेमापोटी केलंय. रजिता आता तुरुंगात आहे.